मंडळी नमस्कार। मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीच्या विरोधात कल लागल्याचं आपण पाहिलं। महायुतीची तर राज्यातून पिछेहाट झालीच, त्याहून भाजपची जास्त पिछेहाट झाली। तेव्हा भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा देखील धक्का बसला। रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रताप पाटील चिखलीकर, कपिल पाटील, भारती पवार आदी मंत्री आणि नेते पराभूत झाले। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका हा महायुतीला बसल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। त्यामुळे मराठा फॅक्टर निर्णायक ठरला। आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या काही नेत्यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर राज्यात राजकारण मोठ्या प्रमाणात बदलल्याचं आपण पाहिलं। महाविकास आघाडीमधून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी लोकसभेला एकजूट दाखवत अनेकांना पराभवाची धूळ चाखवली। आणि सद्यस्थितीला महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आपले डावपेच आखते त्यानुसार महायुतीच्या बड्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागू शकतं, असं आता आकडेवाढून समोर येतंय। तसं पाहिलं तर सध्या महाविकास आघाडीकडे येणाऱ्या महायुतीच्या नेत्यांची रांग लागली आहे। आपल्या मतदारसंघातलं गणित, बदललेलं वातावरण पाहता तसंच महायुतीमधल्या पक्षाच्या जागा वाटपाचा मुद्दा या गोष्टीचा अंदाज घेऊन अनेक नेते हे महाविकास आघाडीमध्ये येऊ पाहतायत। तसंच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर आणि राज्यातलं महाविकास आघाडीसाठी असणारं पोषक वातावरण पाहता त्यामुळेच हे नेते शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसकडे येत आहेत। मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महायुतीमध्ये असे कोणते नेते जे यंदाच्या विधानसभेला डेंजर झोनमध्ये येऊ शकतात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। मंडळी सुरुवात करूयात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघाचे विद्यमान मंत्री असणारे संजय बनसोडे यांचं सुरुवातीला नाव येतं। राष्ट्रवादी फुटीनंतर बनसोडे यांनी अजित पवार यांची साथ दिली, त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष संजय बनसोडे यांच्यावर चांगलाच नाराज असल्याचं आपल्याला आता पाहायला मिळतंय। आणि याच नाराजीचा फटका म्हणून बनसोडे यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवीन डाव टाकला आहे। नुकताच भाजपचे नेते सुधाकर भालेराव यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षात अलीकडेच प्रवेश दिला असून बनसोडे यांच्या विरोधात ते यंदाच्या विधानसभेला उदगीरचे उमेदवार असू शकतात असं सांगितलं जातंय। यंदा उदगीर विधानसभेला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याचं जवळपास निश्चित झालंय असं म्हटलं जातंय। महाविकास आघाडीचं बदललेलं जिल्ह्यातलं वातावरण पाहता लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले, त्यामुळे यंदाच्या विधानसभेला जिल्ह्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे। त्यातच भालेराव यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात प्रवेश केल्यामुळे त्यांना इथं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची चांगली साथ मिळू शकते। त्यामुळेच संजय बनसोडे यांना यंदाची विधानसभा जड जाऊ शकते असं आता सांगितलं जातंय। मंडळी यानंतरचे नेते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि विद्यमान मंत्री छगन भुजबळ। भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातल्या येवला विधानसभा मतदारसंघातून मागच्या काही काळापासून निवडून येत आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भुजबळ यांनी अजित पवार यांची बंडात साथ दिली, त्यामुळे शरद पवार छगन भुजबळ यांच्यावर प्रचंड नाराज असून भुजबळांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। लोकसभेला दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार निवडून आला, भास्कर बगरे हे खासदार झाले, तर नाशिक इथून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे निवडून आले। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचं म्हटलं जातंय। मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला मागच्या काही काळात पाहायला मिळाला आणि त्यात ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेकदा टीकाही केली। भुजबळ हे महत्त्वाचे ओबीसी नेते आहेत, मात्र त्यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध पाहता अर्थात ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण नको असा त्यांचा सूर आहे। त्यामुळे येवला मतदारसंघात भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाजामध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जातंय। त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या विरोधात इथं उमेदवार दिला जात असल्याचं म्हटलं जातंय आणि येवला इथली लढाई पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होईल अशी चिन्ह आहेत। मनोज जरांगे पाटील यांनीही वैयक्तिकरित्या छगन भुजबळ यांच्यावर अनेकदा टीका केली। या सगळ्या कारणांचा शोध घेतल्यास छगन भुजबळ यांना यंदाची विधानसभा जड जाऊ शकते, कदाचित ते इथून पराभूत होऊ शकतात असं सांगितलं जात आहे। मंडळी यानंतरचे नेते ज्यांचा पराभव होऊ शकतो ते म्हणजे राज्याचे महत्त्वाचे नेते असणारे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार। अजित पवार हे बारामती मतदारसंघातून मागच्या अनेक टर्म पासून निवडून येत आहेत, मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार यांनी दावा केला, पुढे त्यांना तो पक्ष निवडणूक आयोगानं दिलाही। त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये वितुष्टता निर्माण झाली आहे, पवार कुटुंबात वितुष्टता निर्माण झाली आहे। लोकसभेमध्ये या सगळ्या वादाचे पडसाद आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीचा उमेदवार करण्यात आलं, मात्र बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना नाकारलं आणि सुप्रिया सुळे तेव्हा विजयी झाल्या। मधल्या काळात मोठं राजकारण बारामती मतदारसंघात घडलं, शरद पवारांनी ते घडून आणलं। अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे मागच्या काही काळापासून शरद पवार यांच्यासोबत बारामती मतदारसंघात फिरतायत, त्यामुळे बारामती मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार हे उमेदवार असतील असं जवळपास निश्चित मानलं जाते।
त्यातच आपण विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही आहोत असं अजित पवार मध्यंतरी म्हणालेही. त्यामुळे एकूणच अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात निवडणूक लढवल्यास ते युगेंद्र पवार यांच्याकडून पराभूत होऊ शकतात अशी आकडेवारी सांगते. आता अजित पवार बारामतीतून लढतात की इतर एखाद्या मतदारसंघाचा शोध घेतात हे प्रत्यक्ष आपल्याला निवडणूक काळातच कळू शकतं. मंडळी, यानंतरचे नेते ज्यांचा विधानसभेला पराभव होऊ शकतो ते म्हणजे शिवसेना पक्षाचे नेते आणि विद्यमान मंत्री दादा भुसे. भुसे हे मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. शिवसेना फुटीनंतर भुसे यांनी एकनाथ शिंदे यांची बंडात साथ दिली. दरम्यानच्या काळात ठाकरे यांनी मालेगावमध्ये जोरदार सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं आणि भाजप नेते अद्वै हिरे यांना तेव्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश दिला. तेव्हापासून अद्वै हिरे हे देखील विधानसभेची जोरदार तयारी करतायत. मधल्या काळात लोकसभेला दादा भुसे यांच्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठं लीडही मिळालं. त्यामुळे शोभा बच्चाव या धुळे लोकसभेला विजयी झाल्या. अद्वै हिरे यांच्या रूपानं भुसे यांच्या समोर ताकदवान उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीचं समीकरण हे भुसे यांना पिछाडीवर टाकू शकतं. तसंच शिवसेना फुटीमुळे शिवसैनिकांची भुसे यांच्या विरोधात नाराजी असल्याचंही सांगितलं जात आहे. मंडळी, यानंतरचे नेते म्हणजे राष्ट्रवादीचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ. मुश्रीफ देखील यंदा विधानसभेला पराभूत होऊ शकतात असं सांगितलं जात आहे. मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघातून मागच्या काही टर्म पासून निवडून येत आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतर मुश्रीफ यांनी अजित पवार यांची बंडात साथ दिली. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विरोधात नाराज असणाऱ्या शरद पवार यांनी अलीकडेच भाजपचे नेते समरजित घाटगे यांना पक्षात प्रवेश दिला आणि तेच यंदाच्या विधानसभेला हसन मुश्रीफ यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कागल इथले उमेदवार असतील असं जवळपास सांगितलं जात आहे. कागल विधानसभेला महायुतीकडून मुश्रीफ यांच्या पाठोपाठ घाटगे हे देखील इच्छुक होते. मात्र महायुतीकडून मुश्रीफ हेच उमेदवार असतील असं निश्चित झाल्यानंतर समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019 साली देखील घाटगे हे अपक्ष म्हणून या कागलच्या विधानसभा रिंगणात होते. तेव्हा त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. यंदा शरद पवार यांच्या पक्षाची साथ असल्यामुळे समरजित घाटगे हे या मतदारसंघातून बाजी मारतील असं आता सांगितलं जात आहे. मंडळी, यानंतरचे नेते म्हणजे ज्यांचा पराभव होऊ शकतो ते म्हणजे नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान मंत्री विजयकुमार गावित. लोकसभेला नंदुरबार मतदारसंघात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण पाहायला मिळालं. काँग्रेसचे गोवाल पाडवी हे इथून विजयी झाले तर विजयकुमार गावित यांच्या कन्या हिना गावित यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे यंदा नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्या विरोधात मतांचा कौल दिसू शकतो असं सांगितलं जात आहे. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद या सर्व सत्ता केंद्रांमध्ये मागच्या काही काळामध्ये आपल्याला गावित परिवाराचं वर्चस्व पाहायला मिळालं. कदाचित याच वर्चस्वाला कंटाळलेल्या तिथल्या जनतेनं गावित परिवाराला सत्तेची खुर्ची रिकामी करायला सांगितल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच हिना गावित लोकसभेला पराभूत झाल्या. या पराभवाला भाजपमधले अनेक नेते देखील कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे गावित परिवाराच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच यंदा विधानसभेला विजयकुमार गावित यांना जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. काँग्रेस आता गावित यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किंबहुना त्यावरच गावित यांच्या विरोधात राजकारण ठरू शकतं असं सांगितलं जाते. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या नेत्यांच्या विरोधात, या मंत्र्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल आणि ते पराभूत होऊ शकतील का, याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुर्तास वेळ झाली ते थांबण्याची पाहत रहा कडक बात.